तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. रात्रीची वेळ आहे आणि वाजलेत 11:15. ताईंचा आपल्याला फोन आला होता, साप निघलाय. आज बघू शकता इथे गेट आहे त्यांचं आणि आतमध्ये साप आहे. हा सुद्धा इकडे आतमध्ये घुसलाय आणि इथे तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण बघा, इथे स्टँड आहे चप्पल शूज याचं. मी जसं की दरवेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, स्टँड हे उंचीवर पाहिजे, तर यासाठीच मी सांगत असते. असे साप येऊन बसतात. इथे खाली साप आहे बघा. आणि साप कुठे पण घुसू शकता, एखाद्या शूजमध्ये पण तो घुसला असता. रात्रीची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत. अतिविषारी जातीचा घोणस साप फिरतोय आपल्या आजूबाजूला, हे ध्यानात राहू द्या. आणि थंडी म्हणलं की हेच साप फिरतात जास्त करून. काही म्हणत आवाज करते, त्यामुळे त्यांना काय वाटलं नाग आहे. पण जसं नाग आवाज देतो ना, तसं ते घोणस सुद्धा एक प्रकारचा आवाज काढते. दीर्घ श्वास घेणार, मोठा श्वास घेणार, सोडणार, घेणार, सोडणार, कुकरच्या शिट्टीसारखा असा या टाईपचा आवाज ती काढत असते. अंगावर पूर्ण साखळी आहे. याला कोणी आजकालचं पिल्लू समजू नका. थंडीच्या दिवसामध्ये रात्रीचं बाहेर पडताना काळजी घ्या, हे मी याचमुळे बोलत असते. आपल्या सापाला छोट्या साईजचा साप आहे, त्याच्यामुळे ना छोट्या साईजच्या सापाला उलट खूप काळजीपूर्वक पकडावं लागतं. इथे शूज बाजूला काढते. मी पण स्टँड वगैरे खाली नका ठेवू. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्या. आता याला बघा मी कसा पकडते, हात न लावता. आणि एकदा ओळख सुद्धा, जे नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एकदा ओळख सांगते की तुम्हाला ना पूर्ण सापाच्या अंगावर एक काळ्या धब्ब्यांची साखळी दिसून येईल, गोल गोल चट्टेपट्टे अशी. आणि तो वरती चढण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा तोंडाचा भाग त्रिकोणी असतो आणि वरती मानेवर व्ही आकाराची खूण असते. आवाज करतो हा खूप मोठ्याने. तर त्याला ना हात नाही लावायचा आहे मला. किती चपळ आहे, असं शांत वाटतं खूप, पण आहे खूप जास्त चपळ. एक आयडिया आपली, त्याला घेऊन जाऊ आपण बाहेर. घराच्या आजूबाजूला वावरताना रात्रीची काळजी घ्या. कुठेही सामानात हात घालताना. रात्रीचा एखादा साप येऊन बसतो, सकाळी तो कुठे पण जाऊन बसतो. आपण गाडी लावलेली असतात पार्किंगला, पार्किंगच्या गाड्या काढताना, चप्पल शूज काढताना काळजी घ्या. विषारी साप आहे. आता बघू शकता तुम्ही, रसल वायपर आहे, रसल वायपर. हो विषारी आहे, खूप विषारी आहे. हे बघा ना, गवत वगैरे किती वाढले आपल्या आजूबाजूला. हे क्लीन केलं पाहिजे. हे बघा चिमुकाट्याची झाडं आहेत किती. हे चिमुकाट्यांमध्ये तर खूप भय लागतात असे घोणस. सापच ह्या थंडीच्या दिवसातच बाहेर पडतात. 2-2, 3-3. हा तरी छोटा आहे, तुम्हाला मोठा बघायला भेटेल. त्यामुळे चिमुकाटा आणि आजूबाजूची सगळी गवत झाडं क्लीन करा. स्पॉट वगैरे बघितले ना मी, दरवाजा उघडला ना तर तिथंच होता ते दगडाजवळ. एवढ्या रात्री कसं काय तुम्ही पण हे आले, ते माझं घर शेजारी, ते माझ्या घरी होते, मी त्यांना रिटर्न देत होते. इथे होता तो. गेट उघडला, इथे दगडाजवळ होता तो आला कसं काय मध्ये काय माहिती. तुम्ही काय खाली गेटला जागा आहे तुमच्या? त्यामुळेच आधी छोटी आली होती दारातून बाहेर. आणि त्यावेळेस जर साप आला असेल, लहान मुलांना एवढं काही कळत नाही, ते आपले नादत असतात, त्यांच्या चुकून पाय पडू शकतो. त्याच्यामुळे काळजी घ्या तुमची पण, लहान मुलांची पण. पण त्याने तुम्हाला आवाज करून वॉर्निंग दिली बरं का आधी, की तो आहे म्हणून येते. हा सापाचं तेवढं एक आहे, विषारी आहे पण वॉर्न करतो समोरच्याला.
छोटा साप आहे ना, हात लावणं पण खूप रिस्की आहे. बरं झालं आले तुम्ही. अहो तुम्ही कधी पण कॉल करा, येतो आम्ही. रात्री 2 वाजता केला तरी येतो. साप मिळायला पण बसवते एका ठिकाणी नाही तर एका ठिकाणी थांबलाय